महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वाळू तस्कराच्या कमरेला पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर बाजार डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत चक्रधर कवळे याला रोहनवाडी पुलावरून ताब्यात घेतले आहे। पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या झडतीत कवळेंच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस सापडले। यामुळे पोलिसांनी त्याला अटक करत संबंधित वस्तू जप्त केल्या आहेत। या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले। पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वाखाली आणि डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांच्या देखरेखीखाली कारवाई करण्यात आली। यामध्ये धनाजी कावळे, जगन्नाथ जाधव, पटेल, शेख अजीम, गोफणे आणि तेजनकर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे। आज पेट्रोलिंग करताना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम पिस्टल घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे डीबी पथकाचे श्री नरोडे आणि त्यांच्या टीमनं संबंधित इसमास ताब्यात घेतलं आणि तो मिळून आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि विश्वासात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यानं लपवून ठेवलेली पिस्टल आणि 2 काडतूस काढून दिलेली आहेत। त्याप्रमाणे पिस्टल आणि 2 काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत आणि पोलीस स्टेशनला CR नंबर 957/24 कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।